बिझनेसवाला ॲटिट्यूड. पर्सनली मला हा ॲटिट्यूड खूप आवडतो. न्यूक्लिअर फॅमिली मीन्स फ्रीडम, इंडिपेंडन्स. न्यूक्लिअर फॅमिली ना हे खूप सॉर्टेड प्रकार आहे. म्हणजे या फॅमिलीमध्ये रिलेटिव्हचं इंटरफेरन्स नसतं. त्याच्यानंतर ते ओल्ड आजी आजोबा नसतात, त्यांच्या जनरेशनचं गोष्टी आपल्यासोबत कम्पेअर करायला. आणि मुळात सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपले ओपिनियन मध्ये मध्ये घुसवणारे सिबलिंग्स म्हणजे ब्रदर सिस्टर नसतात. यू आर ऑन युअर ओन, मी अँड ओनली मी. आणि आई बाबा पण तुमच्या मध्ये मध्ये काही करत नाही, तुम्हाला जज करत नाही, तुम्हाला फोर्स करत नाही. ते त्यांच्या लाईफमध्ये बिझी आहे, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बिझी आहे. सो नो वन इज फोर्सिंग यू अँड यू आर ऑन युअर ओन. सो इट्स सॉर्टेड, राईट? म्हणजे फ्रीडम आहे, असं कोणाला नाही आवडणार. आणि त्यातून तुम्ही मॅरिड असाल तर न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये ती कटकट करणारी, सगळ्या गोष्टीला पोक करणारी, अडवणारी, हे नको करू, ते नको करू, हे नको घालू, ते नको घालू, हे करणारी ती मदर इन लॉ नसेल. आय मीन नवऱ्याचे आईबाबा जरी असतील तरी ते सेपरेट हाऊसमध्ये राहतील, तुम्ही सेपरेट हाऊसमध्ये राहा. तुमच्या संसारात ते मध्ये मध्ये करणार नाही. सो इट्स सॉर्टेड अगेन. आणि मग तुम्ही आणि तुमचा पार्टनर तुम्हीच सगळे डिसिजन घ्यायचे, कोणी मध्ये मध्ये इंटरफेअर नाही करणार. आणि तुम्ही आपापल्या लाईफमध्ये खुश असाल, कोणी तुम्हाला जज नाही करत आहे, तुमच्यावर कुठली रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. सो न्यूक्लिअर फॅमिली इज द बेस्ट. मी तर लग्नानंतर न्यूक्लिअर फॅमिलीज प्रिफर करणार आहे. ऋषी सर, आय वुड लाईक टू नो, लग्नानंतर तुम्हाला पण न्यूक्लिअर फॅमिलीज आवडेल का? तुझं डिबेट सेशन कमळी बरोबर आहे. आय एम नॉट हिअर टू गिव्ह माय पर्सनल ओपिनियन्स. कॅरी ऑन. ओके, सो मला न्यूक्लिअर फॅमिलीच आवडेल. मी तर माझ्या लग्नानंतर माझ्या पार्टनरसोबत वेगळ्या बंगलोमध्येच राहीन. आणि तसं पण कोणाला हवं 24/7 CCTV, त्या सासरू आणि नांदण आणि दीडचं, ते कोणाला सगळ्यांचं जजमेंट आणि ओपिनियन्स हवेत, राईट? कोण राहील यांच्यासोबत? ओ गॉड, मी तर हा बोज कधीच नाही घेऊ शकत. अनिका, ते सासू सासरे, दीर नणंद असं असतंय. वडेवा, तुला माझा पॉईंट कळाला ना? आणि इन शॉर्ट माझा पॉईंट हाच आहे की मला न्यूक्लिअर फॅमिली हीच बेस्ट वाटते. आय मीन, का या सगळ्यांचे ओपिनियन सगळं जायचं आहे? तुझ्याही फॅमिलीमध्ये अडचण नको आणि माझ्याही फॅमिलीची अडचण नको. वाय? वाय डू वी नीड देअर ओपिनियन? आणि लाईफमध्ये त्यांच्या जजमेंटसोबत, त्यांच्या ओपिनियनसोबत का चालतं? त्यातनं आपण भारतात राहतो. आपल्या समाजाचं जे सगळ्यात महत्त्वाचं नैतिक मूल्य आहे ते म्हणजे अयम निजहा परोवेती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. हे माझं किंवा हा माझा असा विचार संकुचित वृत्तीची माणसंच करतात. आणि उदार मनाची लोक सगळ्या पृथ्वीलाच त्यांचं कुटुंब मानतात. अहो, म्हणून तर आपल्या संसदेच्या प्रवेशद्वाराला बी हेच कोरलं गेलंय. आणि मी बी आपल्या माऊलींचं हे वाक्य आदर्श मानते. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. गुलाबचा फाहीचा गुलमोहर हिचा, तळहाताच्या रेषांवरती, तळहाताच्या रेषांवरती ताबा हिचा, वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोली बाभळी. कमळी कमळी. कमळी, आज डिबेटमध्ये खूप छान बोललीस बरं का. ऋषी सर, आता कमळीची गुरु निंगी म्हणल्यावर निंगीची शिष्य कमळी भारीच बोलणार की नाही? बरं कमळी, आपल्या आज जशी क्लासमध्ये कॉम्पिटिशन झाली ना, तशी एक मुंबई इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन होते, त्याच्यात मी तुझं नाव देणार आहे. ओके? अहो सर, मी स्पर्धाच करत बसलो तर मग अभ्यास केव्हा करू? वेडी, या अशा स्पर्धांमुळे ना तुझा इतर विषयांचा अभ्यास सुद्धा खूप छान होईल. छान, ह्याच्याने जनरल नॉलेज वाढतं. ह्या सगळ्यामुळे तुझा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते आणि तुझी भरपूर पुस्तकं सुद्धा वाचून होते. आणि ह्या सगळ्याचा पुढे जाऊन तुला आयुष्यात जगताना खूप उपयोग होईल.
शेवटी शिक्षण म्हणजे सिलेबसची 5-6 पुस्तकं वाचली, परीक्षा दिली, पास झालं म्हणजे झालं असं नसतं. लास्ट बेंचवर बसणारा 40% मार्क आणणारा सुद्धा पुढे जाऊन आयुष्यात सक्सेसफुल होतो. तो कसा? कारण तो सिलेबसच्या ह्या चक्रात अडकत नाही. कमळे, अगं ऋषी सर बोलतात ते एकदम बरोबर आहे बघ. आणि तसं बी तुला वाचायची लय आवड आहे की नाही, आणि मग त्यात काय होतंय? आणि तू या स्पर्धेत भाग घेतलास तर तुला याचा फायदाच होईल की नाही. हॅलो, हां आलो. प्रिन्सिपल सरांनी बोलवलंय. कॉम्पिटिशनचंच बोलायचं असेल बहुतेक. मी बघतो. बरं मी तुझं नाव देतोय. कमळे, अगं त्यात काय एवढं टेन्शन घ्यायचं? अगं ही स्पर्धा मुंबईत आहे म्हटल्यावरती सगळे पोरपोरी मुंबईतलीच येणार की नाही, आणि ते लई हुशार असणार की नाही. अगं येऊन दे की मग. आता ऋषी सर तुला एवढं म्हणतात म्हणजे त्यासनी बी माहितीच असेल की नाही ही स्पर्धा काय असेल ते. आणि त्यासनी तुझ्यावर भरोसा आहे म्हणल्यावर तुला स्वतःवर भरोसा नाही वय. आणि काय ग, तूच तर मला सांगत होतीस ना व या स्पर्धा किती महत्वाच्या असतात ते. आणि मग कमळे, आणि मला माहित आहे तू एकदा एखादी गोष्ट ठरवलीस की नाही तर तुझ्यासाठी काय बी अवघड नसते. अगं मला विचार की आता ती नायशा, ती बी तुझ्यामुळे बक्षीस मिळवू शकते या. तेव्हा ही वादविवाद स्पर्धा काय आहे तुझ्यासाठी? नायशा, अगं वर झालं आठवलं, नायशालाच भेटायला जायचं. एक काम करूया, आपण आधी लायब्ररीत जाऊन अभ्यास करूया, मग बाजारात जाऊन तिच्यासाठी छोटंसं गिफ्ट घेऊया. म्हणजे मी तुझ्या बरोबर बाजारात यायचं आणि तिथून परत हॉस्टेलला जायचं.